brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कामामध्ये भ्रष्टाचार आहे, टेंडरमध्ये भ्रष्टाचार आहे, या बऱ्याच गोष्टी सगळ्या आहेत. 20-20 वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या अध्यक्षाला सुद्धा जर डावललं जातं, कोणासाठी केली आघाडी? ज्या कार्यकर्त्यांनी आधीच्या निवडणुकांना एकमेकांच्या अंगावर घेतलं किंवा एकमेकांसाठी काम केलं, आज त्या पोरांनी काय म्हणजे त्यांचा प्रश्न, त्यांचा विचार त्यांच्या नेत्यांनी पण केला. विधानसभेनंतर महाराष्ट्रात आता सगळ्यात जास्त चर्चा कोणाची सुरू आहे तर ती इंदापूरच्या या तालुक्याची चर्चा. इथे मी आत्ता बसलो आहे, त्याचं कारणच असं आहे की कधीच कोणाला वाटलं नव्हतं अशा पद्धतीचं एक पॉलिटिकल अलायन्स तयार झालं आणि त्या अलायन्समुळे यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल जसं वाजलं आहे तसं आणखी वेगवेगळ्या पद्धतीने पुढच्या काळात सगळी पॉलिटिकल इक्वेशन्स बदलतील की काय, किती स्थानिक लेवललाच राहतील असा सगळा प्रश्न विचारला होता. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्यासोबत जी व्यक्ती त्यांच्याकडे मी जाणारच आहे, पण तुम्हाला सांगतो की जे एकमेकांचे पारंपरिक इथे कायम शत्रू राहिले राजकीयदृष्ट्या, ते आज सगळे एकत्र आले. आणि याच्या आधी ज्यांची इथे नगर परिषदेवरती सत्ता होती त्यांच्या विरोधात आता संपूर्ण गट एकवटला. म्हणजे कोण, माने मंडळी असतील, इकडे स्वतः हर्षवर्धन पाटील असतील किंवा गारटकर. विधानसभेला सुद्धा माने हे अपक्ष उभे राहिलेले होते, त्यांनी त्यावेळी माघार नाही घेतली, त्याचा फटका हर्षवर्धन पाटलांना बसला असं म्हटलं जातं. आता हे सगळी नक्की समीकरण काय आहे आणि आता जे शहा जिथे नगराध्यक्षपदाचे आत्ता उमेदवार आहेत ते आणि हर्षवर्धन पाटील यांचे संबंध कायम चांगले होते, पण आता नक्की काय झालं आहे हे सगळं बघायचं भाऊ स्वतः माझ्यासोबत आहेत. स्वागत मुंबई तकमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्नच मला विचारायचा आहे, या ना त्या कारणाने इथे नगर परिषदेवरती तुमचा एक होल्ड असायचा, शहा कायम तिथे होते, ते असायचे. काय झालं आता असा कुठे मिठाचा खडा पडला आणि मग असं झालं की तुम्ही तिघे एका बाजूला आलायत आणि तिकडे दत्तामा भरणे आणि ह्या सगळ्यांसोबत आलेत? नाही, इंदापूर शहर हे कायमच तसं जर पाहिलं तर मागच्या 3 टर्म म्हणजे 3 निवडणुकीला इंदापूर शहरातल्या जनतेने सत्ता ही आमच्या विचाराची दिली होती. आणि मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही शहांना नगराध्यक्ष केलं. त्याच्या मागच्या 5 वर्षामध्ये इतर समाजांना आम्ही नगराध्यक्षपद दिलं आणि त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये 1-1 वर्षाकरता नगराध्यक्षपद होतं. तर अशा पद्धतीनं खूप नगराध्यक्ष आणि नगरसेवक या शहरामध्ये आम्ही केले. आणि साहजिकच आहे, आता कालच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून काही थोडी राजकीय समीकरणं बदलली आणि ज्यांना आम्ही खूप वेळा मदत केली, सहकार्य केलं, ते आमच्यापासून दूर गेले. कारण मग दूर जायची काहीच कारण नव्हती काय, कारण असं काहीच नव्हतं. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा गोष्टी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आम्ही विचारानं करतो. पण ठीक आहे, आता झालं आहे. मी कधी काल काय झालं मी ह्याचा विचार करणारा मी कार्यकर्ता नाही. आत्ता आम्ही इंदापूर शहरामध्ये जी आम्ही आता आघाडी केलेली आहे ती आघाडी प्रदीपदादा गारटकर, प्रवीण भैया माने, यशवंत माने आणि इतर पण काही पक्ष आहेत, छोटे छोटे पक्ष आहेत, काही इतर संघटना आहेत, या सगळ्यांना आम्ही एकत्रित केलेलं आहे. आणि हे पक्षाचे जोडे सगळे बाजूला ठेवून इंदापूर शहराच्या करता विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठला पक्षाचा किंवा कुठल्या ह्याचा किंवा कुठल्या गटातटाचा नाही, पण एक कॉमन अजेंडा ह्याच्यामध्ये पुढं असा आला की ज्या पद्धतीने ह्या तालुक्यामध्ये जे राजकारण चाललेलं आहे ते ह्या तालुक्याने असलं राजकारण कधी बघितलं नाही. ठीक आहे, आम्ही पण सत्तेत होतो, आम्हालाही विरोधक होते. आता आम्ही सत्तेत नाही, दुसरी कुणी मंडळी सत्तेत बसलेली आहेत. पण ह्या इंदापूर तालुक्याचा एक वैचारिक ढाचा आहे, एक सामाजिक ढाचा आहे. आणि दुर्दैवानं तो ह्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरी पडत गेलेली आहे. आणि जे चांगले राजकीय संस्कार जे नव्या पिढीवर घडायला पाहिजे, कारण हा तालुका एका वेगळा कुशीत वाढलेला हा तालुका आहे, अत्यंत जागरूक आहे. इथं सगळ्या जाती धर्मांची लोकं राहतात, इथं सर्व धर्म समभावाचा विचार. कारण तसं बघितलं तर कैलासवासी शंकररावजी बाजीराव पाटील आमचे काका म्हणजे भाऊ हे 35 वर्षे आमदार होते, 16 वर्षे मंत्री होते, 10 वर्षे खासदार होते. जनतेनं मलाही 20 वर्षे आमदार निवडून दिलं. पण कधीही अशा पद्धतीनं आम्ही ह्या तालुक्यामध्ये कधी चुकीच्या गोष्टी होऊ दिल्या नाहीत. आणि मग सामान्य लोकांना ह्याचा खूप त्रास व्हायला लागला. आणि मग आमचे कार्यकर्ते आमच्यापाशी यायला लागले की बाबा आता हे जे काही मताचं विभाजन होतं आहे, हे जे काही आपसातले वाद होत आहेत, हे सगळे आता बाजूला सोडा. कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या काही व्यक्तीशी आम्ही लढवणार नाही, ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. आणि कार्यकर्त्याला जर न्याय द्यायचा असेल आपल्याला आणि त्याला जर विजयाची शाश्वती द्यायची असेल
तर कारण नसताना आपल्यातल्या आपल्यात तरी वाद करण्यात काय पॉईंट आहे. आणि ह्या मुद्द्यावर आम्ही सगळी एकत्र आलो. या मुद्द्यावर समिट झालं. तुम्ही आता म्हणजे तुम्हीच विचारांचा आणि वारसाचा मुद्दा काढला म्हणून मला हे वारंवार विचारायचं आहे, कारण तुम्ही आजच्या पिढीचं नाही, तुम्ही विलासरावांच्या सोबत काम केलेले नेते आहात म्हणून ते राजकारण, आताचं राजकारण, याच्यावरती लोक तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरीसुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही तिघंजणं, म्हणजे बघा, मानेंनी त्यावेळी जर विधानसभेला फॉर्म मागे घेतला असता तर कदाचित तुम्ही आज विधिमंडळात दिसले असते, असं ह्या सगळ्यामध्ये पॉलिटिकल इक्वेशन सांगतं. किंवा ते जरी आपण सोडलं तरीसुद्धा गारटकर तुम्ही तर पारंपरिक एकमेकांचे राजकीय शत्रू राहिलात. नाही, राजकारणामधली ती मतभिन्नता असते, ती वैचारिक मतभिन्नता असते. गारटकरांचे किंवा मानेंचे किंवा आमचे काय, कोणाचे काय असे काही व्यक्तिगत द्वेष आणि व्यक्तिगत काय आमचे काय असे काही म्हणजे दुश्मनीचे संबंध नाही आहेत सांगतो. नाही 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 लॉंग टर्म त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला मी, की आज राजकारणामधली परिस्थिती दिवसेंदिवस आता बदलत चाललेली आहे. आम्ही एकत्र आलो हे आमच्यासाठी नाही आहे, आम्ही कार्यकर्त्यासाठी एकत्र आलो. आम्ही सगळ्यांची एकत्रित मोड जी बांधली ती, तुम्ही जर थोडंसं शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आमच्या कोणाच्या मुलाखती घेण्यापेक्षा तुम्ही जर एक सामान्य माणसाच्या जर मुलाखती घेतल्या, ऐकून घ्या, तर ती तुम्हाला सांगतील काय वस्तुस्थिती आहे. तर मला असं वाटतं की आता ही आघाडी आम्ही शहराच्या विकासाकरता एकत्र केलेले, सगळ्या जाती धर्मांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र केलेले. त्याचबरोबर जो काही भ्रष्टाचार ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे चाललेला आहे तो लोकांना नको आहे. कामामध्ये भ्रष्टाचार आहे, टेंडरमध्ये भ्रष्टाचार आहे, या बऱ्याच गोष्टी सगळ्या आहेत. कोण आहे त्यामध्ये आमदार इन्व्हॉल्व तर तुमचं म्हणणं? आता कोण असेल त्याचा मला कशाला कोणाचं नाव घ्यायची काय गरज आहे. भ्रष्टाचार चाललाय म्हणजे काय? प्रशासनामध्ये कोण काम करतं इथं, तिथं प्रशासक आहे इथं आता 3 वर्ष झालं. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्याला लोकांच्या करता करायच्या आहेत. आणि शहराचा विकास करायचा असेल तर सगळ्याची मदत लागेल आपल्याला. व्यक्तिशः मी उमेदवार नाही, प्रवीण भाई माने उमेदवार नाहीत, यशवंत माने उमेदवार तुम्ही सगळे पॉवर सेंटर जात ना. नाही, पॉवर सेंटर असं मानत नाही. डिसिजन मेकर पण आहात. पॉवर सेंटर ही जनतेमध्ये असतं सांगतो का, आम्ही पॉवर सेंटर नाही आहे. आणि जनतेने ठरवलं आणि हा सगळा रेटा जनतेचा होता की एकत्र या. कार्यकर्ते गेले 6 महिन्यापासून बघतायत. कारण जर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीची मताची टक्केवारी बघितली आपण तर साहजिकच आहे. म्हणजे प्रवीण मानेंना 37-38 हजार मतं पडली, मला 1,05,000 मतं पडली. दोन्हीची बेरीज केली तर ह्या तालुक्याचा सेन्स काय कळतो आपल्याला. निवडून आल्याला 1,15,000 मतं पडलेली आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये पब्लिक सेन्स बघितला पाहिजे आपण. म्हणजे आज 55 ते 60% मतदान हे अगदी 8-9 महिन्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये हे विरोधात गेलेलं आहे. विभाजन झालं म्हणून झालं हे शक्य आहे. म्हणून कार्यकर्ते ह्या तालुक्यातले खूप हुशार आणि खूप धूर्त आणि विचारी आहेत. त्यांनी हा विचार केला की बाबा हे असलं विभाजनाचं काही करू नका, एकत्र या. आणि मग एकत्र बसून मग हा निर्णय झाला. हीच गोष्ट विधानसभेला नाही जमली आणि ती आत्ता जमवली असं झालं. काल काय झालं हे जी चर्चा करण्यासाठी आपण इथं बसलेलो नाही. आज आघाडी का झाली आणि उद्या काय होणार आहे हे जी चर्चा करावी. मी भूतकाळातला विचार करणारा कार्यकर्ता नाही. भविष्य काळामध्ये काय करायचं ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण राजकारणामध्ये ह्या घटना घडत राहतात सगळ्या. काय झालंय, प्रत्येक ठिकाणी राज्यात ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी नेते असं म्हणतात की विकासाचा होता म्हणून आम्ही सगळे सोबत आलोय, विकासाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही सगळे सोबत आलोय. तीच राजकीय मंडळी विचारांचा वारसा पण सांगतायत. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित राहतोय की ज्या कार्यकर्त्यांनी आधीच्या निवडणुकांना एकमेकांच्या अंगावर घेतलं किंवा एकमेकांसाठी काम केलं, आज त्या पोरांनी काय, म्हणजे त्यांचा प्रश्नाचा विचार त्यांच्या नेत्यांनी पण केला पाहिजे. केलेलेच आहे ना. तो सगळा विचार करूनच आम्ही हे केलेलं आहे सगळं. त्या आम्ही कोणासाठी केली आघाडी, ही आघाडी जी केलेली आहे त्या जो सामान्य कार्यकर्ता, आज इथं आम्ही आघाडी करताना हा गारटकरांचा कार्यकर्ता आहे, हा प्रवीण भाई मानेचा कार्यकर्ता आहे, हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता आहे, हा विचार नाही केला आम्ही. आम्ही आघाडी कृष्णा भीमा विकास आघाडी जी केली आम्ही, ह्याच्यामध्ये कुणाला किती जागा मिळाल्या आणि कोण कोणाच्या कोट्यात न बसला, इथं कोटा नाही, इथं कोणाचं नाव नाही. एकच उद्दिष्ट आहे फक्त की आपल्याला आघाडीची सत्ता आणायची आणि सगळ्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि आमच्या पण सगळ्या कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्याप्रमाणे हे सगळं आमचं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता प्रचार सुरू झाला आहे. आता आधीचं बोलायचं नाही तर ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय. आत्ताचं प्रेझेंटचं थोडंसं आपण बोलू.
मधल्या काळात तुमच्याबद्दल चर्चा होत्या की तुम्ही भाजप सोबत परत जाणार आहात, नाही जाणार आहात, काय तुमचा पॉलिटिकल स्टँड एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे आज थोडं नाही, पॉलिटिकल स्टँड काय, मी आज शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहे. मी त्या पक्षामध्ये कोर कमिटीचा मेंबर आहे. आज त्या पक्षामध्ये आम्ही काम करतोय. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला स्थानिक लेवलला तुम्ही तुमच्या आघाड्या करा. हे तर आपणच कोणाचाच हस्तक्षेप ह्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे मी मगाशी एक तुम्हाला शब्द उच्चारला पण तुम्ही तो थोडासा बाजूला केला की राजकीय पक्षाचे सगळे जोडे बाजूला ठेवून ही भीमा कृष्णा विकास आघाडी स्थापन झालेली आहे. आणि ही आघाडी या शहराच्या विकासाकरता जो आम्ही आता जाहीरनामा वचननामा जो तयार करणार आहे त्या पद्धतीने आम्ही करू. आणि एकदा हे झाल्यानंतर दुसरा पण आमच्या कार्यकर्त्याचा रेटा असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था मी जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा अशाच पद्धतीनं ह्या तालुक्यापुरतं तरी आपल्याला हे करावं असं ग्रामीण भागातल्या पण कार्यकर्त्याचं मत आहे. म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा आत्ता एक पॅटर्न फिक्स असं लोकांचं म्हणणं आहे. अजून आता आम्ही फिरतोय भागामध्ये गेलं, कुठं लग्न समारंभाला गेलं, उद्घाटनाला गेलं, ते कार्यकर्ते म्हणतात भाऊ ते शहरात केलं आहे ना हे असंच ग्रामीणमध्ये सुद्धा करा, सगळे एकत्र या आणि स्थानिक लेवलला आघाडी करा असं कार्यकर्त्याचं मत आहे. तुमच्या विधानसभेच्या पक्षप्रवेशाच्या वेळी आलो होतो त्यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून तुम्ही विचारलं होतं काय करायचं, आपण जायचं की नाही जायचं. यावेळी पण ते तसंच झालंय का? सगळीकडं. आणि मीच नाही, त्यांनी पण सगळ्यांनी विचारलं, गारटकरांनी पण त्यांच्या कार्यकर्त्याला विचारलं, प्रवीण भाई आणि ते जे काही ज्या पक्षाचे होते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला विचारलं. हे सगळ्याशी विचार विनिमय करूनच हे झालेलं आहे. पण बघा आता ठीक आहे, काळ सरला पुढे, येणाऱ्या काळात आता यानंतर तर आपण मला असं वाटतं एकदम झेडपीन महानगरपालिका संपल्या की आपण डायरेक्ट 2029साठी पुढच्या निवडणुकांच्या स्टेजला जाणार आहोत. तुमचे देवेंद्रजींचे संबंध चांगले आहेत, यावरून तुम्ही माघारी भाजपमध्ये जाणार आहात किंवा तिकडे तुम्ही परत एकदा ट्राय करतात, ह्या चर्चा होत आहेत की तुम्ही खरंच काही संपर्कात आहात? माझे तर काय सगळ्यांचीच माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत, काय असे काही कोणाचे काही नाहीत. आता जरी गारटकर आमच्या विरोधात होते तर काय त्यांचे माझे काही संबंध नव्हते का? त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो, त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो, मध्ये त्यांना थोडासा शारीरिक काही त्रास झाला होता, त्यांना भेटायला गेलो होतो. असं काही नाही त्याच्यामध्ये की हे. त्यामुळं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही 40 वर्ष झालं सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पदं येतात, पदं जातात, सत्ता येईल, सत्ता जात राहते. हे काही हे ऑनगोईंग प्रोसेस आहे डेमोक्रेसीमधले. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपले काही संबंध हे खराब करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आज आमचा हा तालुक्यापुरता विचार आहे. आम्ही इथं आघाडी करण्याच्या संदर्भात आज जे कार्यकर्ते आमच्याकरता लढतात त्या कार्यकर्त्यासाठी विचार करावाच लागेल ना आपल्याला. हा आज आमच्या विधानसभा म्हणले की ते कार्यकर्ते जीवाचं रान करतात सांगतो. हा कसली अपेक्षा न करता मुळात तर एक पिढी तरुणांची ही बाजूला गेली कारण निवडणुकाच 5 वर्षांनी उशिरा झाल्या आत्ता. मग आता अजूनही त्या कार्यकर्त्याला जर आपण न्याय द्यायचा नाही म्हणल्यानंतर कार्यकर्त्याची हे बघा स्थानिक स्वराज्य संस्था ह्या का निर्माण झालेल्या आहेत? नवीन तरुण ग्रामीण भागातलं शहरी भागातलं नेतृत्व पुढे यावं. कारण आमदार खासदार सगळे होऊ शकत नाहीत, पण ही तर संख्या जास्त असते. आता माझा सुद्धा राजकारणामधला जो उगम आहे, मी पण ग्रामपंचायत, विकास सोसायटी, दूध डेअरी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मी 91 साली मी उभं राहून निवडून आलो ना. मी पण 2.5 वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम केलं आणि नंतर मग लोकांनी मला 95ला विधानसभेला आमदार म्हणून पाठवलं. जे नेते मंडळी आज महाराष्ट्रामध्ये पुढे आलेले आहेत, इव्हन आता आपले मुख्यमंत्री सुद्धा ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर होते, म्हणजे ते पहिले नगरसेवक झाले. विलासराव देशमुख पंचायत समितीचे सभापतीपासून ते पुढे गेले, सगळेच आहे. सुधाकरराव नाईक असतील, मी अशी किती उदाहरणं सांगेल तुम्हाला. हा तुम्ही आता जस्ट मगाशी एक लग्नाचा उल्लेख काढला म्हणून मी आता गारटकरांची मुलाखत करून आलो होतो. ते म्हटले की आम्ही आणि भाऊ असंच एका लग्नात भेटलेलो होतो, तिथे सहज बोलणार की यंदा तुम्ही काय करणार आहेत काय नाही, आणि मग आमचं सगळं ते ठरलं की पुढे कसं जायचं आहे. तर काय नक्कीच ठरलं होतं तुमचं तेव्हा? नाही, आमची नेहमीच भेट व्हायची. तर आमच्या कानावर येत होतं की गारटकरांना डावललं जाईल. गारटकर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पण त्या पक्षासाठी खूप काम केलं, संघटनेसाठी काम केलं. तो संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे गारटकर, आणि झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे तो. पण आता त्याचं हे होम ग्राउंड आहे, होम पिच आहे. नगरपालिका म्हणजे त्याचं होम पिच आहे, कारण तो इथला स्थानिक आहे.
मी तर बाहेरचा आहे समजा, म्हणजे बाहेरचा म्हणजे मी काय राहतो शहरात, पण माझं काही इथं मतदार यादीत नाव नाही, माझं गावी नाव आहे, माझ्या जन्मगावी. तर अशा कार्यकर्त्याला सुद्धा 20-20 वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या अध्यक्षाला सुद्धा जर डावललं जातं, कारण त्याची बोलण्यातून मला ते कळलं होतं की बाबा ह्यांच्यावर बहुतेक अन्याय होईल असं दिसतंय. तुम्ही म्हटलं आत्ता मध्ये की गराटकरांवर अन्याय झाला. झालंच की आता अन्याय, आता सांगतो. अर्थात तो त्यांचा पक्षाचा प्रश्न होता, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी न द्यावी ह्याच्यात आपला रोल नाही आहे. परंतु साधं सोपं गणित, त्यांनी लोकांना पण तेच आश्चर्य वाटलं की ज्या गारटकरांनी पक्षासाठी 20 वर्ष एवढं काम केलं त्याला साधं तुम्ही बरं, त्यांनी काय स्वतःकरता उमेदवारी मागितली नव्हती. हां, तर अशा घटना होत होत्या, त्याबद्दलची आमची चर्चा झाली होती. शेवटचं सगळ्यामध्ये आता तुम्ही तिघं सगळे सोबत आहात, हे सगळं ठीक आहे. पंचायत समित्यांपर्यंत तुम्ही म्हणताय की हे इक्वेशन सेम ठेवायचं असं कार्यकर्ते म्हणतायत. 2029चा विचार काय केला आहे? कारण तुम्ही आधी ज्या पक्षात होता तो पक्ष खूप लाँग टर्म विचार करतो. त्याचे केंद्रीय नेतृत्व येऊन मधल्या काळात म्हणाले की आम्हाला कुबड्यांची गरज नाही, की पक्ष स्वतःच्या जीवावर तिथे उभा आहे. भाजपसारखा पक्ष जो 24/7 या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे, आज तुम्ही पवारांसोबत जरी असला तरी शेवटी तुम्ही या सगळ्या तुम्ही पण या ना त्या प्रक्रियेचे पॅरल चालणारे भाग आहात. नाही, मला असं वाटतं 2029 अजून खूप दूर आहे. आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी संपल्यानंतर 4 वर्ष निवडणुका नाहीत महाराष्ट्रामध्ये. 4 वर्ष कुठलीच निवडणूक नाही. लागतील ते कुठल्या ग्रामपंचायती वगैरे लागतील. तर मला असं वाटतं 4 वर्षाचं जे गणित आहे महाराष्ट्रातलं, पण आत्ता तर महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. मग असंच महायुतीचं सरकार 29ला राहणार आहे का? हे तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. का तुम्हाला माहिती 29ला हे महायुती पुढचा विचार करताय म्हणून तुम्हाला माझा विचाराचा प्रश्न नाही, कारण आजची परिस्थिती अशी बघितली की त्यांच्याकडे थम्पिंग मेजॉरिटी आहे. 234 आहेत त्यांच्याकडे आता. त्यामुळे उद्या त्यांचं कॉम्बिनेशन काय राहणार आहे हे आज आपण कसं प्रिडिक्ट करू शकतो? मला असं वाटतं की ते 4 वर्षाचा कालावधी खूप दूर आहे अजून. थँक्यू सो मच. वेगवेगळ्या ठिकाणी जसं तुम्ही जाल तसे फार वेगवेगळे समीकरणं आणि फार इंटरेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. काही ठिकाणी विकासाचा मुद्दा आहे, तर काही ठिकाणी कार्यकर्ते काय म्हणतात अशा पद्धतीने हे सगळं पूर्ण गणित आहे. पण ॲट द एंड काय की ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी सत्ता येणं, ती स्वतःकडे राहणं आणि त्यामार्फत मग लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोचणं ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेसाठी ज्या ज्या कॉम्बिनेशन्स होतील ते फार महत्त्वाचे आहेत बघणं. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार ओबळे, आज इंदापुरातून.